रतन इंडिया ऊर्जा प्रकल्पाविरोधात संतप्त उद्योजकांचा आक्रोश आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे। सलग 5 दिवसानंतर सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनानंतर शनिवारी आंदोलकांनी थेट रतन इंडियाची कोळसा वाहून नेणारी रेल्वेच रोखली। अंबाई ब्रिक्स आणि ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने वाघोली येथील रतन इंडिया ऊर्जा प्रकल्पाच्या प्रवेशद्वारासमोर हे आंदोलन सुरू होते। मात्र प्रशासनाकडून कोणतीही ठोस दखल न घेतल्याने शनिवारी आंदोलनाने उग्र वळण घेतले। राखेच्या निविदा प्रक्रियेत नियमाची सर्रास पायमल्ली करत लघु व सूक्ष्म उद्योजकांना जाणीवपूर्वक डावलण्याचा आरोप करण्यात आला आहे। या अन्यायकारक धोरणामुळे स्थानिक वीटभट्टी उद्योजक आणि वाहतूकदारांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे। संतप्त आंदोलकांनी वाघोली येथील रेल्वे मार्गावर ठाण मांडून बसत कोळसा वाहतूक पूर्णपणे ठप्प केली। यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले। परिस्थिती नियंत्रण ठेवण्याकरिता पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून क्यूआरटी पथकही पाचारण करण्यात आले। पोलीस प्रशासनाने आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र आंदोलक आपल्या मागण्यावर ठाम राहिले। रात्री 8 वाजेपर्यंत आंदोलक रेल्वे मार्गावरून हटण्यास तयार नव्हते। जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत माघार नाही, अशी ठाम भूमिका आंदोलकांनी घेतली आहे। स्थानिक उद्योजकांसाठी राखीव असलेली 20% राख देण्याच्या अटीची रतन इंडियाने अंमलबजावणी न केल्याचा आरोप करण्यात येत असून निविदा प्रक्रिया नव्याने राबवावी अशी ठाम मागणी आंदोलकांनी केली आहे। या आंदोलनात बलवीर चव्हाण, राजू चिरडे, मोरेश्वर इंगळे यांच्यासह शेकडो स्थानिक उद्योजक आणि वाहतूकदार सहभागी झाले होते। प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप न केल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला असून रतन इंडिया प्रकल्पात समोरील परिस्थिती दिवसेंदिवस चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। मागील 5 दिवसापासून लोकलच्या संदर्भात, लोकल राखेच्या संदर्भात आमचं आंदोलन सुरू आहे। भारत सरकारच्या जिहारानुसार 20% राख ही राखीव असायला पाहिजे लोकल लोकांसाठी, आणि जर या ठिकाणी आज भाववाढ झाली तर त्याचा प्रश्न चालक मालक असोसिएशन, ट्रान्सपोर्टेशन असेल, सूक्ष्म उद्योग असेल, वीटभट्टी असेल किंवा राखेपासून बनणाऱ्या इतर वस्तू आहेत त्याच्याशी निगडीत आहे। महागाईच्या या दुनियेमध्ये राखीचे जर भाव वाढलेत तर पुन्हा जो खालचा घटक आहे त्या प्रत्येक वस्तूशी जी राखेशी संदर्भात आहे त्याचे भाव वाढणार आहेत। त्याकरता या ठिकाणी आम्ही या भाववाढीचा निषेध नोंदवत आहोत। मी सर्वजण ट्रान्सपोर्ट असोसिएशन आणि अंबाई ब्रिक्स आमच्यावर असा अत्याचार होत आहे की रतन इंडियानी आमचं जे लोकलचं जे राखेचं जे 20% असते ते आम्हाला देण्यास नकार केलेला आहे आणि ओपन टेंडर काढलेलं आहे। ओपन टेंडरमध्ये 125च्या वर जो बोली बोलेल म्हणजे 250 रुपयापर्यंत टनापर्यंत राख हे विकण्याचं षडयंत्र करत आहे आणि आम्ही लोकल लोक हे 250 रुपये टन राख घेऊ शकत नाही। आमच्यावर उपासमारी येईल याकरिता आम्ही सर्वजण या रेल्वे रोडवर बसलेलो आहे। आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आम्ही येथून उठणार नाही। अंबाई लोकल ब्रिक्स आणि ट्रान्सपोर्ट असोसिएशन हे आज 5 दिवसापासून इथं उपोषण रतन इंडियाच्या गेट समोर सुरू आहे, तरी त्यांना जाग नाही आला। ज्या आमच्या लोकल लोकांच्या ज्या मागण्या होत्या, ज्या कायद्यानुसार आम्हाला जो हक्क मिळाला पाहिजे तो ते मान्य करायला रतन इंडिया पॉवर प्लांट म्हणजे मान्यच करायला तयारच नाही आहे। त्याच्या विरोधात आज आम्ही रेल्वेचा यांचा रूट अडवलेला आहे। जोपर्यंत आमच्या लोकल लोकांच्या ज्या मागण्या आहे 20% जे शासनाने यात राखीव ठेवलेला स्मॉल इंडस्ट्रीकरिता, लघु उद्योगाकरिता आयात देणे बंधनकारक आहे, तरी सुद्धा ते लोक मानायलाच तयार नाही। त्यांचा उद्देश पुरेपूर हे आहे की स्मॉल इंडस्ट्रीनेही यांच्या ओपन टेंडर प्रक्रियेत सहभागी व्हावं आणि ते एवढ्या महागाईची फ्लाय ॲश या सर्वांना विकण्याचा घाट या रतन इंडिया पॉवर प्लांट कंपनीचा आहे।